जनार्दनजी गायकर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय। उत्तमजी पाटील यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान, उपदार माची चाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करीत आहोत। पुढील सन्मान कृष्णाजी गायकर आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत। कोंढेरीचे उद्योजक आहेत, त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी सन्मानित करूया। मी पुन्हा एकदा उत्तमजी पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करा। पहिल्या दिवसामध्ये आपल्याला मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेच्या वतीने पाहायला मिळत आहे। कारण या स्पर्धेची सर्वांनाच आवड आहे। ही स्पर्धा खेळण्यासाठी तब्बल खेळाडू मान्यवर एक वर्षभर वाट पाहत असतात। सुभाजी गवडे आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण सन्मानित करणार आहोत उत्तमजी पाटील यांच्या शुभ हस्ते। ते सुद्धा नेहमीच खेळाडूंना मार्गदर्शन करतात। क्रिकेटचे खूप मोठे ते चाहते आहेत, त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी सन्मानित करूया। पुढील सन्मान सुभाजी गवडे यांचे सहकारी आज इथे आलेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी सन्मानित करूया। किरणजी या आपण पुढे या, आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे। उत्तमजी पाटील यांच्या आर्थिक प्रयत्नाने ही स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतो। मित्रांनो, जरूर सामना सुरू आहे, परंतु मान्यवरांना सन्मानित करणं हा सुद्धा आमचा कर्तव्य आहे। पुढील सन्मान मित्रांनो आपल्याच विभागातील एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू मिस्टर अजय कदम आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया। मी उत्तमजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करा। कारण या विभागामध्ये आता मात्र मित्रांनो अनेक मोठमोठ्या स्पर्धा पाहायला मिळत असतात आणि खास वैशिष्ट्य राहिलं या सत्रामध्ये की प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्याला नवीन चॅम्पियन संघ पाहायला मिळतोय। म्हणजे कुठलाही संघ कोणत्याही संघाला पराभूत करू शकतो, एवढेच चांगल्या संघाची बांधणी या सीझनमध्ये आपल्याला या विभागामध्ये पाहायला मिळत आहेत। सर्वांचा चांगला खेळ आपण पाहत आहोत। तदनंतर ओमसाई पान शॉपचे प्रोप्रायटर निलेजी तळे आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना आपण इथे सन्मानित करूया। मी उत्तमजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी संपन्न करा। स्वर्गीय मकरंद स्मृती चषक मुठवल 2025 4 दिवसांची स्पर्धा, पहिल्या दिवसाचा खेळ सध्या आपण इथे अनुभवतोय आणि मान्यवरांना मात्र या ठिकाणी आपण सन्मानित करीत आहोत। निलेशजी थळे जे चांगले क्रिकेटर आहेत, जे बजरंग लोणार संघाच्या माध्यमातून चांगला खेळ ते सादर करतायत आणि पहिला विजय तर या स्पर्धेमध्ये संपादित केला। आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आणि जाऊया आपण ऑनगोईंग मॅच कडे। कारण पहिल्या प्रति शेवटचा सामना दरम्यान या ठिकाणी सन्माननीय बंटी पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, मुठवलचे उद्योजक आहेत, त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया। उत्तमजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करणार आहोत। बंटी पाटील यांना इथे सन्मानित करीत आहोत। चला अजय थोडासा फोकस करा, अजून 2 सन्मान आहेत आपल्याकडे, ते सन्मान संपन्न करूया। कारण सामना सुद्धा सुरू आहे, लाईव्ह अपडेट्स प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं सुद्धा गरजेचं आहे। बंटी पाटील यांना आपण सन्मानित करीत आहोत, मुठवलचे समाजसेवक। आणि पुढील सन्मान असेल मिस्टर राहुल पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, रोशन स्पोर्ट मुठवल संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत आणि त्यांची सुद्धा स्पर्धा मित्रांनो तुम्हाला याच ठिकाणी पाहायला मिळणार आहे। दिनांक 7 फेब्रुवारी ते दिनांक 9 फेब्रुवारी अर्थात रोशन स्मृती चषक तो खरंच तुम्हाला पाहायला मिळेल। राहुल पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय। सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि जाऊया आता मात्र कॉम बॉक्स मध्ये सज्ज होत आहेत आमचे सहकारी समालोचक माझे मित्र समीर ठाकरे यांच्याकडे। थँक्यू थँक्यू सो मच। गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू वन्स अगेन। तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल आयोजित स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2025 या स्पर्धेमध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा आणि बांधवरांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून आज स्वागत करीत आहोत। डे 1 ऑफ द टुर्नामेंट, पहिला दिवस या स्पर्धेचा तुम्ही बघतायत आणि सध्या सामना सुरू आहे। पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना तुम्हाला बघायला मिळतोय। आई कालभैरवी वालचिंद आणि त्यांच्या विरोधामध्ये सामना तुम्हाला पाहायला मिळेल जय अंबिका देवरुंगपाडा। रविवारी ह्या स्पर्धेची फायनल होणार आणि सोमवारी कालभैरवी चषकाला सुरुवात होणार।
वालशिनकरांचा तो एक बिग शो तुमच्या भेटीस येणार आहे. आमने लोणाळ परिसरामधील ती स्पर्धा पाहायला मिळेल. ऋतिक पहिलं षटक ऋतिक गोडे बॉलिंग मार्कवर आहे. हो यावेळेला पूल केलेला आहे. जबरदस्त टायमिंग. बॉल आता नाही थांबणार. सरळ निघून जातोय वाईडिश लॉंग ऑन. सीमा रेषेच्या बाहेर चौकार. चार धावांनी स्कोर पुढे जाताना तुम्ही पाहता स्कोर कार्ड वरती 6 धावा या ठिकाणी बघायला मिळाल्यात. बॅटर आशिषच्या बॅटमधून हा चौकार तुम्हाला बघायला मिळाला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 6 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सुरुवात ऋतिक गोडेनं चांगली मिळवली परंतु शेवटच्या बॉलवर चौकार आला. परंतु तसंही आपण पाहूया की फक्त 6 रन्स कन्सीड केलेले आहेत. सेकंड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज ओमकार गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. बघा फलंदाज आउट होतोय त्यानंतर पुढचा जो येणारा बॅटर आहे ना त्यानं रेडी असणं गरजेचं आहे. प्रत्येकाने वेळ वाचवणं गरजेचं आहे. आपण पाहतोय की हा सामना बरोबर सुरू झाला 1:45 मिनिटांनी. आता आपण पाहतोय की बरोबर 6 मिनिटे घेतलेली आहेत पहिलं षटक पूर्ण करण्यासाठी. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये 3 ओव्हर्स कंप्लीट कराव्या लागतील. इंटरनॅशनल क्रिकेटचा आपण विचार केला तर 3 मिनिटे दिले जातात. मॅक्स टू मॅक्स 4 मिनिटे दिले जातात एक ओव्हर कंप्लीट करण्यासाठी. परंतु आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 5 मिनिटे देतोय आणि तीही जर कमी पडली मग यापुढे काहीच बोलू शकत नाही. पेनल्टी शिवाय पर्यायच नाही. मग स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. ओमकार बॉलिंग करतोय. पहिला डॉट ओमकारच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळाला. स्ट्राईक एंडला बॅटर असेल कमलेश. सलग 3 सिक्सर मारले तर 500 रुपयांचं प्राइज कमलेशला दिलं जाणार आहे. यावेळेला हाफ ट्रॅकर बॉल हुक करण्याचा प्रयत्न होता. आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि फलंदाज बाद आहे. त्या ठिकाणी सरळ त्यांना डगआउटचा रस्सा पकडलाय. कमलेश वाकडे गोज बॅक टू द पवेलियन. बिग विकेट फॉर द टीम वालशीन. कमलेश यावेळेला आउट होतोय. फक्त एका धावेचं योगदान त्यानं आपल्या संघासाठी दिलं. उमेश सुतार न्यू बॅटर न्यू मॅन इन. राऊंड द विकेटनं यॉर्कर लेंथ होता ओमकारचा. चांगला डिगआउट करत असताना आपण पाहतोय शॉर्ट कव्हरला बॉल ट्रॅव्हल झाला आणि तिथे वेळ होती एकच धाव पूर्ण करण्याची. उमेश सुतारलाही आता संधी असेल या ठिकाणी. सलगच्या 3 षटकारांसाठी सचिन पागी यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. फार मोठ्या संख्येने सपोर्टर्स येत असतात ज्या वेळेला तुम्ही गावचं क्रिकेट खेळत असता, ग्रामीण क्रिकेट खेळत असता. अशी बक्षिसं लावणं देखील गरजेचे खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी. आणि हा पाठिंबा त्यांच्या पाठीराख्यांचा या ठिकाणी बघायला मिळाला. आणखी एक डॉट बॉल. ओमकार चांगलं गोलंदाजी करत असताना यावेळेला तुम्ही पाहतायत लागोपाठ डॉट चेंडू त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 4 बॉल आतापर्यंत त्याने पूर्ण केलेत. फक्त एकच धाव त्याच्या ओव्हरमध्ये तुम्हाला बघायला मिळाली आहे. पुन्हा बॉल हवे त्या मिस टायमिंग. लॉंग ऑफचा फिल्डर डाऊन दी बॉल पोहोचलाय परंतु कॅच ड्रॉप. झेल पर्यंत पोहोचला होता. ती कॅच त्याला पकडता आली नाही आणि या दरम्यान 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. अशा कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. लॉंग ऑफला तुम्ही बघितलं क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही.
3 धावांनी स्कोर पुढे जाताना धावफलक तुम्ही पाहतायत 10 या आकड्यावरती ट्रेन ऑन अ बोट दुहेरी अंकामध्ये आता धावफलकानं प्रवेश केलेला आहे. स्ट्राइक एंडला बॅटर उमेश असेल. उमेश आणि आशिष ही जोडबोली सध्या मैदानात तुम्ही पाहतायत. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न आहे. फिल्डरला बीट केलाय. बॉल आता वेगानं सरकतोय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. बॉल नाही थांबणार. सरळ निघून जातोय सीमा पार. चौकार. क्षेत्ररक्षकाची चूक म्हणता येणार नाही. आउटफील्डनं धोका दिला फिल्डरला आणि ज्या वेळेला मागे बॉल जातात बिहाइंड स्क्वेअर जातात त्यावेळेला अशाच प्रकारे डायव्हर्ट होत असतात पडल्यानंतर. स्कोर 4 ने पुढे जाताना तुम्ही पाहता स्कोर बोर्डवरती धावा सध्या तुम्हाला बघायला मिळाल्या 14 रन्स. 14 ऑन अ बोट. डे 1 ऑफ द टुर्नामेंट. स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवल आयोजित स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2025 नवीन वर्षाची ही नवीन भेट खऱ्या अर्थानं या ठिकाणी मकरंद स्पोर्ट मुठवल. त्यानंतर या स्पर्धेच्या आधारस्तंभ पोलीस पाटील उत्तम शेठ पाटील DY फाउंडेशन या वतीनं आपण ही स्पर्धा आज बापगावच्या मैदानावर पाहतोय. आफ्टरनून सेशन दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये एक हॉट मॅच पाहायला मिळेल. या वेळेला आपण पाहतोय की मनगटी फटका पाहायला मिळाला. बॉटमॅनचा चांगला वापर त्या ठिकाणी केला आणि एकच धाव तिथे मिळाली आहे. एकेका धावेने स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न सध्या बॅटर्स करतायत. कारण 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस तुम्ही स्कोर कार्ड वरती धावा बघितल्या त्या 14 धावा होत्या आणि मनोजच्या विरोधात आता पहिल्याच बॉलवर सिंगल कंप्लीट झाली आहे. उमेशला इथून मोठा डाव साकारावा लागेल. या वेळेला पडल्यानंतर चांगला बाउन्स मिळाला. राईट झोन सर कीपरकडे बॉल. आणखी एक डॉट बॉल. असे डॉट बॉल दबाव वाढवत असतात. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आणि अंडर प्रेशर आता टीम सध्या आई काल भैरवी वालचिन तुम्हाला बघायला मिळालाय. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस अगेन्स्ट टर्न खेळण्याचा प्रयत्न. फ्लाइट देतोय तिथून बॉल बाहेर वळवतोय. चांगला टर्न प्राप्त करताना मनोज. लागोपाठचा दुसरा निर्धाव आणि दबाव अधिकच वाढवलेला आहे तो फलंदाजी करणाऱ्या वालचिन संघावरती. विदाउट प्रेशर आता इथून गोलंदाजी होते परंतु निडरपणे बॅटिंग करावी लागेल. अथवा हा सामना भरपूर कठीण होणार आहे. पुन्हा फ्लाइट दिले. फ्लाइट मध्ये बीट करत असताना उमेश सुतारला जागेवर उभं ठेवलंय. लागोपाठचा तिसरा डॉट. ग्रेट बॉलिंग. अफलातून गोलंदाजी यावेळेला सुरू केली आहे. यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना तुम्हाला बघायला मिळेल विहान स्पोर्ट पिसेच्या विरुद्ध वीरेन स्पोर्ट भावाळे अशी लढत यापुढची तुम्हाला बघायला मिळणार आहे. यावेळेला स्विंग करण्यात आलेला बॉल मिड विकेटला ट्रॅव्हल होतो. फिल्डर बॉलवरती येतात. कॅप्टन आला होता त्या ठिकाणी आणि 2 धावा घेण्याची वेळ बॅटरकडे पुरेशी होती. या 2 धावांनी स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहताय 17 धावा कांडवलचे उद्योगपती बाळू जोशी साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत स्वर्गीय मकरंद स्मृती चषकामध्ये. वेलकम. शफल होऊन हुक करण्याचा प्रयत्न होता. मागे जातोय बॉल. धावबाची संधी आहे. डेरेकिटचा प्रयत्न. आता ओव्हर थ्रो झालेला आहे. आता काहीशा एक्स्ट्रा रन्स मिळतील. 2 धावा इथे मिळाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज होतोय धावबाद. उमेशच्या खेळीचा अंत होतोय. धावबादच्या स्वरूपामध्ये ते धक्का लागतोय वालचिन संघाला. धावा धावफलकावरती आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा आणि 3 खेळाडू इथे बाद झालेत. 19 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. भरपूर स्ट्रगल फलंदाजांचं तुम्हाला बघायला मिळालं. चाचपळताना तुम्ही बॅटर्स बघितले. नवीन बॅटर आता जयेश मैदानामध्ये एंटर झाला परंतु इथे जय मिळवण्यासाठी चांगला स्कोर उभा करणं गरजेचं आहे. वीरेन स्पोर्ट बाबाले कॅप्टन आणि विहाना स्पोर्ट पिसे कॅप्टन. आपण टॉससाठी या. दुसऱ्या फेरीतील तो पहिला सामना तुम्हाला बघायला मिळेल आणि टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टन आता उपस्थित असतील. किशोर अंतिम षटक बॉलिंग करण्यासाठी बॉलिंग मार्क व सज्ज होतोय.
19 रन्स, 19 रन्स. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना, परंतु यावेळेला असं वाटते की कमीच धावसंख्येचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. आपण पाहतोय की काही वेळ मैदानाच्या आता आजूबाजूला थोडीशी गर्दी कमी होत चाललेली आहे. याचं कारण आता जेवणाची वेळ झालेली आहे आणि बरेचसे आपण पाहतोय की क्रिकेट रसिक होते जे मैदानाच्या अवतीभोवती ते आता कदाचित लंच ब्रेकमध्ये आहेत. ते पुन्हा इव्हनिंग सेशनला आपल्यासोबत जोडले जाणार. परंतु देवरुंगपाडा संघ खेळतोय. काही अजून आपण पाहतोय की त्यांचे पाठीराखे मैदानाच्या अवतीभोवती आहेत. त्यांचे सपोर्टर्स याच मैदानावर देवरुंगपाडा संघ सातत्याने खेळ करत असतो. आज सकाळी पंडित गोडेचा संघ परास्त झाला, त्यानंतर जय जोटिंग देवरुंग संघही पराभूत झाला आणि आता हा एकमात्र संघ की या संघाकडनं अपेक्षा आहेत सर्व पाठीराख्यांना. ओ यावेळेला जयेशच्या बॅटमधून समोरच्या दिशेनं बॉल उडवलाय, हवेमध्ये चेंडू आहे आणि कॅच ड्रॉप. झेल त्या ठिकाणी सुटलेले आहे. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक अजय गोडे त्या ठिकाणी होता कॅप्टन, आणि कॅच सोडल्यानंतर धावा या ठिकाणी वाढल्या 2 धावांच्या मदतीने 23 आकड्यावरती 23 रन्स. किशोर अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करतोय. लागोपाठ 2 बॉलवर 2 डबल्स तुम्हाला बघायला मिळाल्या किशोरच्या ओव्हरमध्ये. यावेळेला थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. सुरुवातीला ऑफस्टोच्या बाहेर गेला, तदनंतर पुन्हा मागे येतोय, लेग समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. फुटवर्क थोडासा अनऑर्थोडॉक्सच बघायला मिळाला त्या ठिकाणी बॅटरचा. तसाही जयेश सरबॅटनं चांगला क्रिकेट खेळत आलेला आहे. बऱ्याच वर्षांपासून आपण त्याला बघत आलोय. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहताय 24 धावा, 24 रन्स. अंतिम षटक यावेळेला मार्गस आहे. मोठे फटके शोधणं गरजेचे आहेत. फायटिंग टोटल सेट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे फलंदाजाचा, परंतु त्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये. आशिष सध्या बॅटिंग करतो आणि पुन्हा डबल रन्स. आज उमेश सुतारकडनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या, परंतु तो उमेश सुतार इथे अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. भरपूर सारे डॉट बॉल त्याच्या डावामध्ये तुम्हाला बघायला मिळाले. डबल स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न राहिला, परंतु येथून एखादा तरी मोठा फटका पुन्हा मोमेंटम देऊ शकतो आणि तो मोमेंटम मिळणं गरजेचं आहे. सध्याच्या घडीला तुम्ही पाहतायत तो बॅटिंग साइडला. आज लहान लहान चिमुकले सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, एन्जॉय करत आहेत. आणि तसंही क्रिकेटचा खेळ आणि या खेळापासून कोणीच दूर राहू शकत नाही. यावेळेला शाबुक शॉट, फायडिश लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहेत, परंतु इथे मिळेल एकच धाव. क्षेत्ररक्षणाचा दर्जा हा उंच तुम्हाला बघायला मिळाला. 2 कॅचेस भलेही ड्रॉप झाल्या, परंतु आउटफील्ड मध्ये लाजवाब फिल्डिंग तुम्ही बघितली आणि स्कोर आहे एका धावेनं धावफलकावरती 27 धावा, 27 रन्स. अगदी योग्य त्या वेळेनुसार षटक कंप्लीट करण्यात आलेले आहेत. आपण पाहतोय फास्ट ओव्हर रेट 1:45 डाव सुरू झाला आणि इथे आपण पाहतोय शेवटचा बॉल सरळ बॅटनं लॉब करत असताना भिरकावून दिलेला आहे. 6 धावांकरिता षटकार. शेवटच्या बॉलवरती आला सिक्सर आणि या सिक्सरच्या मदतीने धावा झाल्या धावफलकावरती 33 धावांचं लक्ष्य आता पार करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी जय अंबिका देवरुंगपाडा संघाला. वळी आपण पुढील सामन्याचा टॉस येथे करणार आहोत. जरूर दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना असणार आहे. विरेन स्पोर्ट भाववाल विपक्ष गावदेवी विहाना स्पोर्ट पीसीए. दोन्ही सकाळी संघटना आलेले आहेत आणि आपण टॉस करणार आहोत. सर्वांनी सुभाजी गोडे आणि बाळरामजी जोशी यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करू. दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. वेलकम विनय आणि वेलकम राहुल. तुम्हाला नाणं दाखवतोय. एका बाजूला पाहू शकाल जय बुले ग्रुप आहे आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय मकरंद स्मृती चषक असं तुम्हाला कॉल द्यायचा आहे. कॉल देतात पीसी संघाचे संघनायक. मकरंद स्मृती चषकाची मागणी केली आणि तेच आलेलं आहे.
टॉस जिंकला पिछे संघानं मान्यवरांचा आभार व्यक्त करतो आणि विनंती करतो की आपण जाऊन पुन्हा स्थानापन्न व्हा. थोडीशी आपण चर्चा करूया, कारण विनय सुद्धा प्रथमतः जॉईन झाला आहे संघनायक म्हणून. विनय, काय फील करतो या स्पर्धेमध्ये? खूप चांगलं आयोजन आहे. दुसऱ्या फेरीमध्ये पोहोचला, टॉस सुद्धा जिंकलाय, काय करण्याचा निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. विनय, या सत्राचा विचार केला तर तुमच्या खेळामध्ये भरपूर बदल झालेला आहे. एक्झॅक्टली त्याचं रिझन काय सांगू शकशील? आम्ही यंगस्टारला जास्तीत जास्त चान्स देण्याचा प्रयत्न करतो. आणि या स्पर्धेमध्ये काय स्वप्न घेऊन तुम्ही आलेले आहात? 100% क्वालिफाय होण्याचा. तर नक्की त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. राहुल, तुमचा संघ मी नेहमीच पाहतोय की दिवसभर चांगला खेळ करतोय, परंतु शेवटच्या क्षणाला चुका घडतायत. काय सांगू शकतील याबद्दल? त्याच्याबद्दल आमच्या प्लेअरनी काहीतरी धडे घ्यायला पाहिजेत आणि खेळ चांगला करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कुठेतरी आमचा संघ तिसऱ्या राऊंडपर्यंत पोहोचतो आणि कुठेतरी कमजोर पडतो. जरूर आपण जर पाहिलं तर विभागामध्ये अनेक बलाढ्य संघ आहेत, परंतु त्या बलाढ्य संघावर तुमच्या संघाची गणना केली जात नाही, परंतु तुमचा संघ छुपा रुस्तम आहे. समोर आता मात्र पिछे संघाच्या विरुद्ध तुम्हाला खेळायचं आहे. त्या संघाने आतापर्यंत एक चॅम्पियन पटकावलं, प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगला खेळ त्यांचा राहिला आहे. बॅटिंग करत असताना 4 ओव्हरमध्ये कुठ करण्याचा प्रयत्न करशील? आमचा 50+ जाण्याचा प्रयत्न असेल त्यांच्या विरुद्ध. तो पण संघ खूप चांगला आहे, चांगला प्रदर्शन करतो. तर बॅटिंग ऑर्डरमध्ये काही आम्हाला चेंजेस पाहायला मिळतील? नाही, तोच संघ आहे आणि तोच संघ खेळणार आहे. तर तुला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. खूपच छान दोघांनी आपापले मनोगत व्यक्त केले. टॉस जिंकला गावदेवी विहाना स्पोर्ट पिछे संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. जाऊया कॉम्बॉक्समध्ये, दुसऱ्या डावाला सुरुवात होत आहे. थँक्यू सो मच. सन्माननीय अर्जुन गोडे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती करतोय की आपण या व्यासपीठावरती तुमचं या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि देवरुंगपाडा बापगाव या विभागातील या ठिकाणी जर आजी माजी सरपंच, आजी माजी पोलीस पाटील, ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक, युवा उद्योजक इथे जर उपस्थित असतील तर सर्वांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. निसंकोचपणे या, कारण स्पर्धा जरूर मुठवल गावाची असली तरी सुद्धा तुमचं आम्हाला मोलाचं सहकार्य आहे. लक्ष जर पाहिलं तर 34 धाबांचं लक्ष आहे आणि त्या धाबांचा पाठलाग करण्यासाठी आता सलाबाची जोडी सुद्धा आपल्याला या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. ऋतिक आणि अजय पारंपरिक ही जोडी पाहत आहोत आणि आज चांगला खेळ मात्र सादर करावा लागेल. गोलंदाज सध्या या ठिकाणी विश्वास. सध्या तुम्ही पाहू शकाल आमचा VIP कक्ष. गोलंदाज विश्वासने जर 2 चेंडूमध्ये 2 सफलता प्राप्त केल्या तर मिस्टर सचिन पागे याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक आणि कॅश आमच्याकडे जमा आहे. काल भैरवी वालचिन संघ आपण पाहतोय, ही जशी स्पर्धा संपन्न होईल त्या संघात सुद्धा आपल्याला मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. 3 दिवसाची ती स्पर्धा असेल. दिनांक 13 जानेवारी ते दिनांक 15 जानेवारी त्या स्पर्धेचा कालावधी आहे. पहिला चेंडू वेरिएशन करण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू चालला अगदी लॉंग लेगच्या दिशेनं. 4 धाबांसाठी चौकार.
पहिल्या चेंडूवरती चौकार आला, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आली आणि संघाची धावसंख्या आपण पाहतो या ठिकाणी बिनगडी बाद 5. 2 चेंडू ऋतिक गौडेने फेस केले, 2 चेंडूमध्ये 5 धावा जोडल्या. चांगली सुरुवात केली आपल्या डावाला. लक्ष जास्त मोठं नाहीये, परंतु या ठिकाणी नियंत्रण तुम्हाला ठेवावं लागेल. जबरदस्त फटका अगदी इनफिल्डच्या डोक्यावरून चाललाय, कव्हर बाउंड्रीच्या पलीकडे अजयच्या बॅटमधून येणारा हा पहिला चौकार. आज वेगळ्या मूडमध्ये आहेत दोन्ही बॅटर्स. आपण जर पाहिले तर या ठिकाणी चांगली सुरुवात त्याच्याकडून झाली आणि दोन्ही बॅटरच्या माध्यमातून चांगल्या धावा पाहायला मिळतात. ऋतिकने सुद्धा डावाला चौकाराने सुरुवात केली आहे, अजयने सुद्धा चौकाराने आपल्या डावाला सुरुवात केली आणि संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय बिनगडी बाद 9. हा रिप्ले तुम्ही पाहू शकाल. खूपच वेगानं चेंडू कव्हर बाउंड्रीच्या पलीकडे निघून गेला, स्लाइस केलं होतं, इनफिल्डला पूर्णपणे बीट केलं आणि परफेक्टली पॉवर प्ले स्पेशलिस्ट स्ट्रोक तिथे मात्र अजयच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा तोच फटका, आता मात्र अप्पाकडच्या साईडने फटका सजवलाय आणि चेंडू चालला वेगानं पुन्हा बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा फोर्स. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 चौकार पाहिले आपण आणि संघाची धावसंख्या एकूण 13 धावा फलकावरती पाहायला मिळत आहे. 34 धावांची रन चेस इथे सुरू आहे आणि तर विजयापासून या ठिकाणी 21 धावा दूर टीम जे अंबिका देवरुंगपाडा. आज देवरुंगपाडा गावचे 2 संघ आपण पाहिले. एक संघाचा जरूर प्रवास संपन्न झाला, परंतु एक संघ सध्या मात्र या ठिकाणी फाईट करतोय आणि चांगल्या स्थितीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक दिवसामध्ये आपल्याला या स्पर्धेमध्ये असोसिएशनचे 10 संघ खेळताना पाहायला मिळतील, परंतु सुपर संडेमध्ये तुम्हाला असोसिएशनच्या व्यतिरिक्त जे संघ आहेत ते संघ पाहायला मिळणार आहेत. म्हणजे 2 फायनलच्या लढती या स्पर्धेमध्ये असतील. चांगला स्ट्रोक मिडॉन होती क्षेत्ररक्षक आणि त्याच अनुषंगाने कुठल्या प्रमाणे रिक्स मात्र त्या ठिकाणी दोघांनी घेतली नाही, कारण त्यांना माहिती होतं की आपण जर इथे रिक्स घेतली तर मात्र जरूर त्यामध्ये नुकसान होऊ शकतो. आणि अखेर पहिला डॉट चेंडू इथे मात्र पाहिला आपण विश्वासच्या या स्पेलमध्ये. विश्वास सार्थ मात्र ठरवला नाहीये, कारण जरूर त्याच्याकडून भरपूर काही अपेक्षा केल्या होत्या. त्यांची चाहत्यांनी सुद्धा पारितोषिक इथं लगावलं होतं. 2 विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक होतं, परंतु 13 धावांची पार्टनरशिप भागीदारी अजय आणि ऋतिकच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि अशा पहिल्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न होत असताना 18 चेंडू शिल्लक आणि 18 चेंडूमध्ये 21ची अजूनही आवश्यकता आहे टीम देवरुंगपाडा संघाला. पहिल्या फेरीतला शेवटचा सामना, दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याची जरूर आपण नाणेफेकी सुद्धा संपन्न केली. टॉस जिंकलाय गावदेवी विहाना स्पोर्ट फिशे संघाने. प्रथमतः फल्डिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय आणि विनय पाटीलने सांगितलं की जरूर आम्ही या सत्रामध्ये चांगला खेळ करतोय. त्या पाठीमागचं कारण आम्ही युवकांना जास्त संधी देत आहोत आणि जरूर ते चांगले कार्य करतायत. मग पियुष गोलंदाज असेल, पियुष फलंदाज असेल, त्याच्यानंतर पाहिलं आपण मानव सुद्धा जबरदस्त या सत्रामध्ये फॉर्ममध्ये आहे. साहिल चांगल्या टचमध्ये आहे. विनय पाटील जरूर त्या संघाचा आधारस्तंभ, परंतु त्यांच्या पाठीमागे जो अनुभव आपण पाहतोय मयूर पाटील आणि विजय पाटीलचा चांगला कार्य ते करतायत आणि त्याचमुळे प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्याला पिशे संघाच्या वतीने चांगला खेळ सध्याच्या सीझनला आपण पाहत आहोत. दुसऱ्या षटकाला सुरुवात करते गोलंदाज जयेश आणि जयेशने सुद्धा या ठिकाणी 2 जर या ठिकाणी विकेट्स प्राप्त केले तर जयेशला सुद्धा मात्र सचिन पागे याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिल्या जाणार आहे. म्हणजे त्यांचा उद्दिष्ट आहे की तुम्ही कोणीतरी हा माझा पारितोषिक जिंका. जयेश आलाय आणि जयेशचं स्वागत केला. रिव्हर्सचा फटका हवेत केला, डीप मध्ये प्रोटेक्शन झेल पकडलाय आणि पहिला धक्का लागला टीम जे अंबिका देवरुंगपाडा संघाला. ऋतिक गुड इज गॉन. सरळ बॅटने चांगले फटके येत होते, परंतु या ठिकाणी कुठेतरी रिव्हर्सचा फटका मात्र तिथे आपल्या भातातून बाहेर काढला आणि जरूर एक्स्ट्रा कव्हरला जे फिल्डर होते तिथे मात्र त्या फिल्डरला शोधला आणि सरळ त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन मात्र विसावला आणि ऋतिक गोडे 5 धावांचं योगदान देऊन मात्र माघारी पडतोय. फक्त 3 चेंडूचा त्याने सामना केला आणि आता मात्र जर जयेशने अजून 1 विकेट जर प्राप्त केली तर मात्र तुमच्यासाठी पारितोषिक आहे 500 रुपीज. सचिन पागे यांच्याकडून ते पारितोषिक दिलं जाणार आहे. न्यूमॅन मनोज गोडे इंटर होतोय 3ऱ्या क्रमांकावर. दरम्यान या ठिकाणी सापारची प्रसिद्ध उद्योजक, प्रसिद्ध खेळाडू आणि जय बोले ग्रुपचे सदस्य मिस्टर निल्सन मडवी यांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जरी निल्सन मडवीचं गाव
सापाडे असेल, परंतु मी म्हणतो की जास्त वेळ तो मुठफलमध्ये काढत असावा, कारण त्याची जिवलग मित्र जास्त संख्या जर पाहिली तर मुठफल गावामध्ये आहेत. आणि आय थिंक कदाचित सुपर संडेमध्ये या सापाडे संघ सुद्धा आपल्याला कदाचित या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळू शकेल. या सुधीरला लगेच आमच्याकडे इशारा केला की संघ आहे, आणि असं वाटतं की निलसन मडवी या स्पर्धेचा मात्र अभ्यास करण्यासाठी इथे पोहोचला असावा. दुसरा षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्या चेंडूत सफलता प्राप्त केली. चेंज ऑफ पेस खराब चेंडूची लेंथ होती, फुल टॉस, परंतु या ठिकाणी एलिव्हेशन कमी जुळालं आणि लॉंग लेग कडे मात्र अजून विकेटचं पतन. आणि सचिन पागे याचकडून जयेशला 500 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र दिलं जाईल. जबरदस्त कमबॅक पहिल्या ओव्हरमध्ये जरूर बिनगडीबाद 13 धाबा इथे मात्र आपण स्कोर कार्डवरती पाहिल्या, परंतु ज्या विकेटची आवश्यकता होती त्या विकेट्स मात्र या ठिकाणी जयेशने प्राप्त करून दिल्या. बॅक टू बॅक दुसरा धक्का लागतो टीम जे अंबिका देवरुंगपाडा संघाला. चांगला प्रयत्न होता. आपण मनोज घोडेचा जर विचार केला तर जसा चेंडू होता तसा समाचार त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु लॉंग लेगची सीमारेषा मात्र त्या ठिकाणी येतो ओलांडू शकला नाही, कारण डीपमध्ये प्रोटेक्शन तिथे लावलं गेलं होतं. आणि अगदी फिल्डिंगच्या सहकार्यानेच मात्र या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. पहिला विकेट्स पहा, अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरला फक्त एकच फिल्डर त्या ठिकाणी डीपमध्ये उभा होता आणि तिकडे मात्र झेलबाच्या स्वरूपात ऋतिक घोडे बाद झाला. आणि हा विकेट्स जर पाहिलं तर अगदी त्या विकेटसाठी प्लॅनिंग केली असावी आणि त्या प्लॅनिंगच्या नुसार मनोजला मात्र त्या ठिकाणी बाद करण्यामध्ये यश आलं टीम काल भैरवी वालचिंद संघाला. न्यूमॅन चौथ्या क्रमांकावरती आपण पाहतोय दिगंबर आलाय. 13ला 2 अशी परिस्थिती आपण पाहत आहोत. अजून 21 धाबांची आवश्यकता, चेंडू शिल्लक 16. असं वाटतं की सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत मात्र चांगली रंगत निर्माण करू शकेल. चांगला कव्हर ड्राईव्ह पाहतोय, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर अगदी डीपमध्ये उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्याकडून पाहिलं आपण आणि एकच धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. दिगंबरनं वैयक्तिक खातं उघडलं आणि भरपूर वेळानंतर आता एक धाव आपल्याला पाहायला मिळाली आणि आता सिंगलच्या वतीने धावसंख्या 14वर आता मात्र पोहोचली 2 गड्यांच्या मोबदल्यात. आज शांतमय वातावरण आहे, पोषक वातावरण क्रिकेटसाठी आपण पाहत आहोत आणि ऐतिहासिक क्रीडानगरी देवरुंग बापगावच्या ठिकाणी आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण इथं मात्र थेट प्रेक्षेपण पाहतो. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धेचं चित्रीकरण थोडासा दूरवरून हा फटका सजवला गेला, परंतु लाईन एक्झॅक्टली चुकीची होती. उजव्या स्टिकच्या भरपूर चेंडू बाहेरून गेला आणि लगेचच दोन्ही पंचांच्या आपल्याला समांतर पाहायला मिळाले. अतिरिक्त धाव इथे मात्र खर्च केली गोलंदाज जयेशनं आणि पहिली अतिरिक्त धाव आहे या इनिंगचा विचार केला तर, कारण आतापर्यंत एकही एक्स्ट्रा डिलिव्हरी मात्र आली नव्हती, एकही एक्स्ट्रा धाव इथे खर्च केली नव्हती. पुन्हा पावलांचा वापर शेवटच्या क्षणाला मात्र या ठिकाणी विकेट किपरनं जरूर डायरेक्ट हिट केलाय आणि आता तिसऱ्या पंचाची मागणी आमच्याकडे केलेली आहे की फलंदाज रनआउट आहे की नाही हे पाहण्याकरिता. आणि तिसरे पंच आमच्या कंट्रोल रूम मध्ये आहेत. पंच दैवत वेलेकर सर या आपण जरूर इथे मात्र पाहणीशी करा आणि काय निर्णय आहे तो लगेच आपण या ठिकाणी या मैदानाच्या आतमध्ये पोहोचू. जबरदस्त वापसी गोलंदाज जयेश कडून पाहत आहोत. डिसिजन पेंडिंग. आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय आमच्यापर्यंत आलाय की फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद आहे. कॅप्टन अजय घोडे आता मात्र या ठिकाणी माघारी परततोय. थोडंसं आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पुढे जाऊन खेळायचा त्याने प्रयत्न केला, परंतु शेवटच्या क्षणाला दिगंबरनं मात्र त्या ठिकाणी नाकारला आणि रिटर्न मात्र कॉपिंग पिचमध्ये व्यवस्थित पोहोचला नाहीये. योग्य वेळेवरती विकेट किपरनं एष्ट्यांचा निशाणा तिथे साधला आणि तिसरा धक्का लागतो टीम जे अंबिका देवरुंगपाडा संघाला. सुरुवात जर आपण पाहिली तर असं वाटलं होतं की आज सामना 3 ओव्हरमध्ये फिनिश होतो की काय, परंतु 3 प्रॉपर फलंदाज इथे मात्र माघारी परतले आणि आता मात्र ओमकार आलाय 5व्या क्रमांकावरती. ओमकार उर्फ सोनू. आणि जरूर या असोसिएशनचा विचार जर केला तर जेवढ्या स्पर्धा आपण कव्हर केल्या त्या स्पर्धांसाठी रामकृष्ण काकडे यांचा सुद्धा मात्र मोलाचं सहकार्य. ते मॉर्निंग सेशनला येत असतात आणि सायंकाळी मात्र आपल्या घरच्या दिशेने जात असतात. एवढा वेळ ते एखाद्या स्पर्धेसाठी देत आहेत त्याचा सुद्धा आपण या ठिकाणी
आभार व्यक्त करू. फटका हवेत केला, जाणून बुजून हा स्ट्रोक तिथे खेळला गेला. शॉर्ट पॉईंटला मात्र त्या ठिकाणी बेट केला. रेस सुरू आहे आणि शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूला फील केला आणि अखेर ओमकारानं पहिल्या चेंडूवरती 2 धावा इथे मात्र या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. चांगला स्ट्रोक होता. चेंडूच्या मिनिटवरती फटका ओमकारानं मात्र त्या ठिकाणी एक्झिक्यूट केला. 2 धावा तिथे मात्र पूर्ण केल्या आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या 17 वरती आता आपल्याला पाहायला मिळते. बॉल टर्न इक्वेशन आता 12 चेंडू शिल्लक. अजून या ओव्हरमधील एक चेंडू शिल्लक आहे. हो, या ठिकाणी पहा पूर्णपणे चेंडू खाली राहिला आणि मी नेहमीच सांगतो या ठिकाणी की जी खेळपट्टी आहे स्टँडच्या समोर एखादा स्पॉट आहे की तिथे चेंडू पडल्यानंतर पूर्णपणे खाली राहतोय आणि एखादा स्पॉट असा आहे की तिथे चेंडू जर लँडिंग झालं तर अचानक चेंडू टेक ऑफ घेतोय. मग ती दुविधापणामध्ये तिथे फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. शेवटच्या चेंडूवरती एकही धाव आली नाही. डॉट चेंडू आलाय आणि अशा रीतीनं 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धाव फलकावरती लागल्या गेल्या. 3 गडी इथपर्यंत आता गमावले टीम देवरुखपाडा संघाने. 34चा पाठलाग सुरू आहे आणि आता मात्र विजयासाठी 12 चेंडू शिल्लक आणि 17 धावांचीच आवश्यकता. म्हणजे बॉल टू रन इक्वेशन आय थिंक असं वाटलं होतं स्क्रीनवरती आम्हाला दाखवलं गेलं, परंतु या ठिकाणी अर्धा टप्पा जो पूर्ण केलाय तो अर्धा टप्पा आता मात्र पूर्ण करायचा आहे 12 चेंडूमध्ये. सध्या तुम्ही खेळाडू कक्षाचा हा नजराणा पाहू शकाल. अजूनही मात्र त्या ठिकाणी थोडंसं चिंतेचा भाग आहे. त्यानंतर पाहू शकाल पिछे संघाचे खेळाडू तिथे मात्र त्या ठिकाणी वॉर्म अप करतायत, कारण यानंतर त्यांचा सामना आहे. आणि तुम्ही पाठीमागे पाहिलं तर उत्तमजी पाटील यांचे पिता श्री दत्तू काका पाटील सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत. काका व्यासपीठावरून नाही तर मात्र मैदानाच्या आतमध्ये जाऊन प्रेक्षक कक्षामधून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि प्रेक्षकांमधून आनंद घेणं वेगळीच मजा असते मित्रांनो. मग सामना कोणताही असू द्या, चौकार षटकार आले तर मात्र त्या ठिकाणी जल्लोष आपल्याला पाहायला मिळत असतो. एखाद्या विकेट्स एखाद्या गोलंदाजी प्राप्त केली तर तिथे सुद्धा मात्र जल्लोष होताना आपण पाहत असतो. परंतु या ठिकाणी 12 मध्ये आता 17 धावा जोडायचे आहेत. गोलंदाज आशिष आलाय. ओमकार आणि ओमकारचे सुप्त दिगंबर अजूनही मात्र चांगले बॅटर आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. जरूर 3 प्रॉपर फलंदाज बाद झाले, परंतु या ठिकाणी देवरुखपाडा संघाची बॅटिंग ऑर्डर लॉंग आहे. किंवा 7व्या क्रमांकावरती चांगले बॅटर त्यांच्याकडे आहेत, परंतु तसं तुम्हाला काम करावं लागेल. फुलटॉस आहे आणि फुलटॉस वरती फुलटॉल वसूल होणार का पाहावं लागेल. पंचाचा इशारा आला. षटकार चुकी घडली, ही चुकी नाही तर महाचुकी म्हणावं लागेल. परंतु तो ऑफिशियल पंचाने मात्र या ठिकाणी बीमरसाठी DRS ची मागणी केली. पाहावं लागेल इथे फुलटॉस आहे की बीमर, परंतु षटकार जरूर आलाय. झेल ड्रॉप झालाय वाडिश मिड विकेटला आणि 6 धाबांचा मात्र या ठिकाणी फायदा होत असताना टीम जे अंबिका देवरुखपाडा संघाचा विचार केला तर, परंतु पाहावं लागेल एक्झॅक्टली हा चेंडू फेअर आहे की अनफेअर. फेअर डिलिव्हरी आणि फुलटॉस होता, कारण फलंदाज सुद्धा मात्र या ठिकाणी पाहिलं तर थोडीशी शफल झाले होते आणि चेंडू सुद्धा मात्र डीप मध्ये येत होता. एक योग्य निर्णय आपण दैवत वेलेकर सरांचा आपण इथे पाहिला, परंतु षटकार जरूर आलाय आणि या षटकाराच्या साह्यानं 23 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता विजयासाठी 11 चेंडू शिल्लक आणि 11 धावांची गरज. बॉल टर्न इक्वेशन पुन्हा फुलटॉस सरळ पॅटल ऑफ केलाय. लॉंग ऑन पडते फिल्डर आहे जयेश, चूक करणार नाहीये. अजूनही सामना संपन्न झाला नाहीये. जयेश सांगतोय आम्ही सुद्धा प्रयत्न करणार आणि तुम्हाला प्रयत्न करावाच लागतील. जरी एक फटका जरूर तुमच्या विरोधात इथे चांगला पाहायला मिळाला, परंतु इथे दिगंबरला आता मात्र या ठिकाणी माघारी परतावं लागेल, कारण जय अंबिका देवरुखपाडा संघाला लागतोय हा 4था धक्का आणि येणाऱ्या 10 चेंडूमध्ये आता विजयासाठी 11 धाबींची गरज. या सामन्यामध्ये आपण जर खेळ पाहिल्या तर कधी चांगला स्ट्रोक येतो तर एक विकेटची खुराक गोलंदाज प्राप्त करतोय आणि अजूनही मात्र चित्र स्पष्ट होत नाही की या सामन्यावरती अधिराज्य कोणत्या संघाचं आहे, कुठल्या संघाचं वर्चस्व आहे. कारण 4 प्रॉपर फलंदाज बाद झाले आणि आता ओमकारच्या सोबतीला आला नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावरती वैभवला वैभवशाली आता मात्र या ठिकाणी
इनिंग खेळावी लागेल की वैभव आक्रमकता तिथे दाखवण्याचा प्रयत्न करेल की संयम बाळगेल, कारण जीवनामध्ये संयम असणं फार गरजेचं आहे. चांगला स्ट्रोक लावून द कार्पेट चेंडू चालला पुन्हा वाडीश लॉंगर होती. जयेश वेगाने पोहोचतो. एक धाव जरूर कंप्लीट झाली आणि एका धावेवरती तुम्हाला समाधानी राहावं लागेल. लो स्कोरिंग सामना आहे, परंतु या ठिकाणी हा सामना इंटरेस्टिंग होत असताना 24 धाबा जोडल्या गेल्या आणि अजून आता 10 धाब्यांची आवश्यकता. चेंडू शिल्लक 9. चांगली मॅच. ज्यावेळी लो स्कोरिंग सामने असतात त्यावेळी मात्र जरूर ते सामने चांगल्या दिशेने वाटचाल करत असतात. परंतु या ठिकाणी ओमकार सांगतोय की माझ्यावरती तुम्ही विश्वास ठेवा, तुम्ही सार्थक ठरवणार. आणि या चेंडूला पाठवलं अगदी आमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दिशेनं 6 धावांसाठी षटकार. निकनेम सोनू आहे आणि जरूर देवरुंगपाडा संघाचा मात्र त्या सोनूवरती भरोसा आहे आणि तो त्याने भरोसा मात्र तिथे जिंकला असं मात्र म्हणावं लागेल. जबरदस्त स्ट्रोक पहिला आपण हाफ वॉली होती ऑन साईडला अगदी क्रॉसमध्ये फटका. वाडिश मिडविकेटच्या बाहेर जाणारा हा षटकार आणि या ओव्हरमध्ये आशिषने आतापर्यंत 13 धावा खर्च केल्या आणि एकूण संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 30 धावा फलकावरती पाहायला मिळतात. म्हणजे 8 चेंडूमध्ये आता विजयासाठी फक्त 4 धावांची आवश्यकता. या षटकारानं पूर्णपणे सामन्याचं चित्र बदलून टाकलं. इथे पाहू शकलो अगदी या डान्सिंग ट्रॉक शॉट खेळण्याचा प्रयत्न, पावलांचा वापर केला. अगदी बॅटच्या टोला चेंडू स्पर्श झाला. सिंगल धाव स्वतः गोलंदाज आशिष चेंडूवरती पोहोचला होता. सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली आणि आता मात्र विजयासाठी 3 धावांची गरज. 34चा पाठलाग जरूर सुरू होता. चांगली गोलंदाजाने मात्र या ठिकाणी कामगिरी केली. खास करून जयेशचं मी कौतुक करेन. त्यांनी एका स्पेलचा खेळ तिथे मात्र तिने साकारला. 4 धावा खर्च करत 2 विकेट्स प्राप्त केल्या होत्या, परंतु त्याच्या मेहनतीवरती आशिष्ट मात्र पाणी फेडलं गेलं. बागपूरला गेले, कट केला चेंडू गॅपमधून चालला. पाहू शकला या ठिकाणी बॅकवर्ड पॉईंट आणि गल्लीचा फिल्डर चेंडूचा पाठलाग करता रेस सुरू आणि चेंडू बाउंड्रीलाईनच्या बाहेर. विजयाचा चौकार आणि अखेर या मॅचमध्ये विजयश्री प्राप्त केली जय अंबिका देवरुंगपाडा संघाने. अभिनंदन टीम देवरुंगपाडा अँड हार्ड लक काल भैरवी वालसीन. तुम्हाला देत आहोत आम्ही या स्पर्धेच्या वतीनं पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जाऊया आपण डीजे कडे, परंतु डीजे सध्या लंच ब्रेक मध्ये आहेत. मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी अनाऊन्स करूया. वालसीन संघाच्या संघनायकाला मी विनंती करतो की आपण आजोशी संपर्क साधा आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्यांनी पॉवर प्लेच्या खेळामध्ये अतिशय सुंदर पायाभरणी रचली. इकॉनॉमिकल षटक राहिले, 6 धावा खर्च केला, गडी बाद केला 1 आणि बॅटिंग मध्ये सुद्धा पाहिले तर 5 धावाचं योगदान दिलं आणि तो खेळाडू आहे मिस्टर ऋतिक गोडे. जयेश आपण सुद्धा यायचं आहे. आपल्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सचिन पागे यांच्या वतीनं तुमच्यासाठी हे पारितोषिक आमच्याकडे आलेलं आहे, ते आपण स्वीकारा. ऋतिक गोडे या आपण. आयोजन उत्तम